देवदत्त निकम हे माझ्या माहितीप्रमाणे आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत. त्याच्यामुळं प्रायोरिटी ही नेमकी आपल्या विधानसभा मतदारसंघाला त्या ठिकाणी असली पाहिजे. पहिले तालुक्याचे मूळ प्रश्न सोडवायला जर तुम्ही समर्थ नसाल तर तुम्ही बाहेर जाऊन काय लोकांना सांगणार. त्याच्यामुळं कदाचित पहिला आपला विधानसभा मतदारसंघ, आपला तालुका, त्याच्यामधले प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न हे सोडवण्यावर निकम साहेबांना त्या ठिकाणी बरं आहे. आणि म्हणून सध्या दुसऱ्या तालुक्यात तुम्ही जो प्रश्न विचारला त्याला माझं असं हा प्रश्न उत्तर चांगलं आहे, पण कांद्याच्या बाबत त्यांनी जुन्नरला आळेफाट्याला आंदोलन केलं, खेळलंय केलं. मग आता ते पक्षाचे जिल्हा अध्यक्ष आहे, मग त्यांचं कार्यक्षेत्र जिल्हा आहे का तालुका आहे? त्यांचं कार्यक्षेत्र जिल्हा निश्चितपणे आहे. पण मी तुम्हाला सांगितलं की काही प्रश्न असे आहेत की जे तालुक्यामधले आपले आहेत, ते प्रश्न जर तालुक्यामध्ये त्या ठिकाणी सोडवले गेले पाहिजे. कांद्याचा प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आहे, त्यावेळेला इतर ठिकाणी देखील आंदोलन केले. आता उद्या पुन्हा नाशिक रेल्वेचा विषय येईल, त्या संदर्भात देखील इतर ठिकाणी देखील आंदोलन त्या ठिकाणी राहिला तुमचा प्रश्न. तुकाराम मुंडे साहेबांना जाऊन निवेदन दिलंय ना महाराष्ट्राच्या वतीनं. त्याचं कार्यक्षेत्र सुद्धा आंबेगाव आहे. भीमाशंकर कारखान्यावर आतापर्यंत आंदोलन का झाले नाही? काय मला प्रश्न समजला नाही. भीमाशंकर कारखाना जो आहे त्याचा उद्योग जास्त आहे आता पाहायला गेलं तर विघ्नर साखर कारखान्याच्या तुलनेमध्ये. मग त्या दरवाढीसाठी आतापर्यंत आंदोलन निकम साहेबांनी केली. इतर तालुक्यात काय केलं असं समजा एक दुधाचा प्रश्न हाताळतात निकम साहेब, तर म्हणतात आंबेगाव तालुका बदनाम झाला विरोधक. आता जर दुसरे विषय एक लगेच घेतले तर म्हणतील बघा आमच्या तालुक्यात घुसले, यांची अंडी पिल्ली अशी पेरलेली आहे मीडियामधून. आता बाद झाला आंबेगाव तालुका बदनाम करायचं, आता विकासाचं बोलायला तुम्ही सत्तेत ते वळसे पाटील साहेब त्यांनी ते करायचे. विरोधकांनी चुकीच्या कामानं हे दाखवण्याचं काम आमचं आहे. पण आता एकच प्रश्न घेतो, नंतर मारतो. आजच्या पत्रावर साहेबांवर आरोप झाले, देवदत्त निकम साहेबांनी अटॅक केला होता. तो जिल्ह्याचे अध्यक्ष, हे जिल्ह्याचे निकम साहेब काय बाहेर गेल्यामुळे आले नाही का, नेमकं कारण काय? आणि त्यांच्यावर द्राक्ष एक कमेंट आलेली आहे, द्राक्ष जे उत्पादक म्हणून आहेत आणि ते द्राक्ष ही सोन्याची आहे. त्याचा उल्लेख मागाशी केला, त्यांनी जो उल्लेख केला की हे द्राक्ष सोन्याची येतात का, तर त्याचा मी मागाशी स्पष्टीकरण दिलंय. द्राक्ष सोन्याची जरी येत नसली पण त्या द्राक्षांना भाव मात्र सोन्यासारखा त्या ठिकाणी मिळतो. त्याच्यामुळे तो विषय त्या ठिकाणी संपला. निकम साहेब कॉन्फरन्स घेतली ही प्रभाकर बांगर यांच्या प्रेसमुळे जे मुद्द्यावरती घेतली होती, बरोबर, त्या विषयावरती तुम्हाला आता हा मुद्दा दुसरीकडे झाला, तर त्याच मुद्द्यावरती प्रभाकर बांगर हे बोलले होते का देवदत्त निकम हे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात का, ते तुम्हाला वाटतं का ते स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घेतात? हे बघा, शेवटी जनतेमध्ये काम करत असताना अनेक लोकांना वेगवेगळ्या बिरुदावली लावून त्या ठिकाणी संबोधत असतात आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी लढणारा नेता, शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारा नेता आणि स्वतः शेतकरी असणारा, स्वतः शेताच्या बांधावर नाही तर शेतात जाऊन स्वतः काम करणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा या तालुक्यामध्ये आहे. आणि म्हणून या सामान्य जनतेने, या तालुक्यातल्या जनतेने, सर्वसामान्य शेतकऱ्यांनी शेतकरी पुत्र म्हणूनच त्यांना संबोधन त्या ठिकाणी केलं जातं. प्रभाकर बांगर पण म्हणले आम्ही पण शेतकऱ्याचे पोटचे आहेत. आमचा आक्षेपच नाही त्यांच्यावर असणं आणि शेतकरी पुत्र म्हणणं त्याचं कदाचित ती बाईट तुम्ही पुन्हा एकदा ऐका. त्यांचं म्हणणं असं होतं की देवदत्त निकम हे शेतकरी पुत्र ही बिरुदावली स्वतःच्या नावानं स्वतः त्या ठिकाणी लावतात. तर तो गैरसमज मी आपला त्या ठिकाणी दूर केलाय. आणि त्याच्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही शेतकऱ्याच्याच पुढच्या आहोत, ते कोणाच्या पुढच्या वगैरे, तो उल्लेख त्यांनी अतिशय असभ्य भाषेत केला. त्याचा मी मगाशी तुम्हाला त्याचा सांगितलं. देवदत्त निकम तुम्ही मगाशी म्हणाले की आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये काम करतात. आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये शिरूरची पण काही गावं आहेत. शिरूरच्या काही गावांचा घोडगंगा कारखाना देखील ऊस जातो. घोडगंगा कारखाना अनेक वर्ष बंद आहे. त्या संदर्भात निकम साहेब कधी बरं शब्द काढत नाही. हे बघा, आता सध्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यामध्ये 10 वर्ष चेअरमन म्हणून त्यांनी कामकाज पाहिलेलं आहे. आज देखील ते विद्यमान संचालक म्हणून काम त्या ठिकाणी करतायत. आणि मग शेतकऱ्यांचा एक प्रतिनिधी या तालुक्यामधला, या मतदारसंघातला, आणि म्हणून सध्या तर म्हणजे हे व्यक्तिगत माझं असं मत आहे की त्यांचं लक्ष त्या तिथे केंद्रित असलं पाहिजे. आणि म्हणून त्या कारखान्याच्या संबंधित जे काही प्रश्न असतील त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम. शिरूर तालुक्यातली गावं काही आपल्या तालुक्यात काही मतदारसंघ आहेत ना, काही गावांवर अन्याय होतो असं वाटत नाही? 100% तिकडचा जो अन्याय होतोय तिथले जर काही संबंधित शेतकरी जर त्यांनी निकम साहेबांशी संपर्क साधला तर त्यांच्या देखील अडचणी दूर करण्याकरता ते उभे राहतील. गणेश यादव साहेब, आज तुम्ही म्हणताय का तुम्ही एकदम निकम साहेबांच्या एकदम निकटवर्ती आहात, जवळ आहात. त्यांनी कुठं जमीन घेतली, कुठं विकली, हे सगळं तुमच्याकडे आहे. माहिती त्यांच्याकडे ही सगळी माहिती तुम्हाला आहे, हे आम्ही मान्य करतो.
आता आमच्या तालुक्याला असं जाणून घ्यायचंय की निकम साहेबांची वडिलोपार्जित जमीन किती होती 20 वर्षापूर्वी आणि आता त्यांची जमीन किती तेवढी आमच्या तालुक्याला सांगा. आता माझं वय जेमतेम 43-44 वर्षाचं साधारण त्या ठिकाणी आहे. आता आम्ही मान्य करतो द्राक्ष बागायत तरी इन्कम झाली कष्टातून उभी राहिली पण आता किती तेवढी सांगा. कोणते आता ती पूर्ण जमीन किती याची माहिती मी घेतली नाही पण घेऊन तुम्हाला मी एकत्रित निश्चितपणे सांगेन. कुटुंब आहे, मोठं कुटुंब आहे. कुटुंब तुम्हाला अख्ख्या कुटुंबाची पाहिजे का एकट्या व्यक्ती देवदत्त निकम साहेबांची पाहिजे? वडिलोपार्जित म्हणजे वडिलोपार्जित पूर्ण कुटुंब आलं. हा? पूर्ण कुटुंब आलं. नाही काही ऐका, ठिकाणी एक मी मिनिट. फक्त आपला दाखवले मुद्दा बाजूला असते जातोय. काय ऐका, आहे. ऐका. आपली प्रेस प्रभाकर बांगर यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देण्याची होती. त्याच्या संदर्भात जेवढी माहिती संकलित करण्याची गरज होती तेवढी आपण केलेली आहे. आता त्यांच्या कुटुंबातली जमीन जुनी वडिलोपार्जित किती होती आता किती झाली याची मी माहिती घेतलेली नाही. परंतु तुम्हाला जर त्याची आवश्यकता असेल तर त्यांना विचारून पूर्ण माहिती घेऊन मी मार्गदर्शन